5.1 चा भाग आपण बघितलेला आहे. आज आपण 5.2 चा काही भाग बघणार आहे. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण कसोट्या दिलेल्या आहेत. म्हणजे टेस्ट फॉर पॅरलोग्राम असं दिलेलं आहे. म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या. त्या कसोट्या एकूण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला पुस्तकात पान नंबर 63 वर तुम्हाला 3 दिलेले आहेत आणि प्रमेयाच्या स्वरूपात तुम्हाला 4 दिलेले आहेत. बघा आणि ते सांगतो तुम्हाला पान नंबर 63 वर त्या 3 कसोट्या दिलेल्या आहेत. जरा आठवूया म्हणून, म्हणजे लेट्स रिकॉल असं दिलेलं आहे. पान नंबर 63 वर वरचाच भाग आहे. तर सगळ्यांनी त्या 3 कसोट्या लिहून काढायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला प्रमेय दिलेले आहेत. पान नंबर 63 64 वर तुम्हाला प्रमेय दिलेले आहेत. पण त्याच्याऐवजी तुम्ही सध्या तरी एवढंच करा की पान नंबर 65 वर हे लक्षात ठेवूया. म्हणजे तुम्हाला रिमेंबर दिस पान नंबर 65 पेज नंबर 65 रिमेंबर दिस 4 पॉइंट दिलेले आहेत. तर ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा एकूण टोटल 7 वाक्य आहेत. मी तुमच्या पुढे 6 आकृत्या तयार ठेवलेल्या आहेत आणि या 6 आकृत्यांच्या माध्यमातून आपण ते 7 मुद्दे लक्षात ठेवणार आहोत. तर काय 6 मुद्दे आहेत पहिला मी मराठीमधून सांगतो, ते लक्षात ठेवा. त्याच्यावर तो अभ्यास आपल्याला सोडवणं सोपं जाणार आहे. तर जे 6 मुद्दे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये 7वा मुद्दा लपलेला आहे. ठीक आहे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट सगळ्यात पहिला मराठीमध्ये लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये मी फक्त रीड करतो म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. ठीक आहे. पहिला मराठीमध्ये सांगतो. 2 समांतर रेषा असतील. 2 समांतर रेषा असतील. बघा हे जर नाही समजलं तर तुम्ही गणितच सोडवू शकत नाही. बरीच मुलं हे सगळं पळवतात आणि डायरेक्ट गणित समजायला पाहिजे. आपण बेसिक समजलं पाहिजे पहिला आणि ते समजून घ्या. तर 2 समांतर रेषा आहेत आणि त्यांना एक छेदणारी एक छेदिका आहे. जर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आपण याच्या पूर्वी शिकलेलं पण आठवलं पाहिजे. 3 कोन तयार होतात. एक विक्रम कोन, दुसरा अंतर कोन आणि तिसरा संगत कोन. हे तिन्ही कोन तिन्हीपैकी एक जरी कोन एकरूप असेल, बघा जर तयार झालेल्या 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे विक्रम कोन जर एकरूप असतील तर त्या 2 रेषा समांतर असतात. जर विक्रम कोन एकरूप असतील तर त्या 2 रेषा समांतर असतात. इंग्रजीमध्ये काय सांगितलेलं आहे? इफ टू पॅरलल लाईन इंटरसेक्ट बाय ट्रान्सव्हर्सल. जर 2 पॅरलल लाईन आहेत आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सल आहे, दे मेकिंग 2 alternate angle convergent alternate angle, they making 2 alternate angle, then 2 parallel lines. तर त्या 2 लाईन्स काय असणार आहेत? पॅरलल असणार आहेत. बघा इथे सुद्धा सेम तीच कंडिशन असणार आहे. जर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या अंतरकोनांची जोडी पूरक असेल, म्हणून तुम्ही बेरीज केल्या. पूरक म्हणजे 180 असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे ह्या रेषा कधी समांतर असतील? जर तयार होणारे विक्रम कोन एकरूप असतील, अंतरकोनांची बेरीज 180 अंश असेल. बघा ह्याचा आता इंग्लिश मध्ये मी सांगतो. इफ 2 लाईन्स इंटरसेक्ट बाय ट्रान्सव्हर्सल then making 2 pairs of interior angle, making 2 interior angle are supplementary. जर ते अँगल सप्लिमेंटरी असतील तर then 2 lines are parallel. तर त्या 2 रेषा समांतर असतात. काय नाही, तुम्हाला फक्त वाक्य तुम्हाला रिकाम्या जागेसाठी लक्षात ठेवायचे आहे. पण ऍक्च्युअली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ह्या कंडिशन काय आहे. म्हणजे काय सांगितलं की जर 2 रेषा समांतर आहेत कधी होणार? जर विक्रम कोन असतील, अंतरकोन 180 असेल. आता इथं बघा काय सांगितलंय. जर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोन एकरूप असतील तर त्या 2 रेषा समांतर असतात. कधी समांतर असतात? जर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले आणि जर तयार होणारे संगत कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. If 2 lines are intersected by transversal, the making 2 pairs of corresponding angle are congruent, then 2 lines are parallel. ठीक आहे. तर हे काय होतं? हे कोनांवर होतं.
हे बघा इथं विकर्ण कोन होता, इथं अंतर कोन होता, इथं संगत कोन होता. आता हा सुद्धा कोनांवर आहे, पण हे काय होतं समांतर रेषांच्या कसोट्या होत्या. आणि आता आपण बघणार आहे ते समांतर भुज चौकोनाच्या म्हणजे समांतर भुज कोनांच्या कसोट्या बघणार आहे. ठीक आहे, तर टेस्ट फॉर पॅरलोग्राम असं आपण म्हणणार आहे त्याला, टेस्ट फॉर पॅरलोग्राम. बघा इथे सुद्धा एकूण 3 कंडिशन मी ड्रॉ केलेल्या आहेत, पण ऍक्च्युअली 4 आहेत. एकूण 4 आकृती आहेत. त्यातली पहिली आकृती बघा, जर ABCD हा एक चौकोन आहे, ABCD हा एक चौकोन आहे, पहिला मराठीत समजून घ्या. ABCD हा चौकोन आहे, त्याचे सम्मुख कोन बघा मी पुन्हा केलेले आहेत. जर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतील, जर त्याचे सम्मुख कोन हे एकरूप असतील, A आणि D, C आणि B एकरूप असतील, तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. If in a quadrilateral the opposite angle are congruent, then these quadrilateral are parallelogram. कधी पॅरलोग्राम त्याला म्हणायचं, जर त्याचे अपोजिट अँगल काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. बघा मी सेकंड एक पॅरलोग्राम म्हणजे क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला आहे. इफ इन पहिला मराठीमध्ये सांगतो तुम्हाला, जर हा एक चौकोन आहे PQRS, या चौकोनामध्ये जर सम्मुख बाजू एकरूप असतील, बघा PQ आणि RS ह्या दोन बाजू एकरूप आहेत आणि PR आणि QS ह्या दोन बाजू एकरूप आहेत. जर सम्मुख बाजू एकरूप असतील तर त्याला समांतरभुज चौकोन असं म्हणायचं. बघा चौकोनामध्ये जर सम्मुख बाजू एकरूप असतील तर त्याला समांतरभुज चौकोन म्हणायचं. इंग्रजीमध्ये इन क्वाड्रिलॅटरल अपोजिट साइड आर कॉन्ग्रुएंट देन दिस क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ॲज अ पॅरलोग्राम. तर त्याला आपण पॅरलोग्राम म्हणणार आहोत. आता सेम इथं सुद्धा XYZ हा मी एक चौकोन काढलेला आहे. या चौकोनामध्ये हे कर्ण काढलेले आहेत. हे कर्ण एकमेकाला O या बिंदूमध्ये छेदतात. जर हे कर्ण एकरूप असतील म्हणजे XZ आणि YW हे जर एकरूप असेल, XZ आणि YW जर एकरूप असेल, XZ आणि YW जर एकरूप असेल, तर हे दोन कर्ण जर एकरूप असतील तर हा चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. इंग्रजीमध्ये बघा, इफ इन अ quadrilateral the diagonal are congruent, in a quadrilateral diagonal are congruent, then the quadrilateral is called as a parallelogram. तर त्या quadrilateral आपण काय म्हणणार आहे, पॅरलोग्राम. बघा म्हणजे इथं काय होतं, सम्मुख कोन एकरूप होते, इथं बाजू एकरूप होते, इथं कर्ण एकरूप होते. म्हणजे जर कर्ण एकरूप असतील चौकोनामध्ये तर तो समांतरभुज चौकोन, जर बाजू एकरूप असतील, सम्मुख बाजू एकरूप असतील तरी तो समांतरभुज चौकोन, आणि कर्ण एकरूप कोन एकरूप असतील तरी तो समांतरभुज चौकोन. आणि आता चौथी कंडिशन मी जी ड्रॉ केली ती ऍक्च्युअली ह्याच्यावरच आधारित आहे. बघा, the quadrilateral is a parallelogram if pair of opposite side is parallel. जर सम्मुख बाजू समांतर असतील, सम्मुख बाजू समांतर म्हणजे PQ आणि RS जर समांतर आहे सांगितलं, मग जर ह्या बाजू समांतर असतील, ह्या बाजू जर समांतर असेल तर ह्या बाजू पण समांतर आहे जर सांगितलं तर त्या एकरूप असतात, त्यावेळेला त्याला पॅरलोग्राम म्हटलं जातं. म्हणजे जर सम्मुख बाजू या समांतर असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. ठीक आहे, असा हा शेवटचा जो चौथा नियम होता तो सेम याच्यावरच आधारित होता, फक्त समांतर म्हणजे यातून ह्यात भाग तो घेतलेला आहे. ह्या एकूण 3 टेस्ट आहेत आणि ह्या एकूण 4 टेस्ट आहेत. डायग्राम तुम्ही स्वतः काढा तिथं, आणि हे 7च्या 7 मुद्दे तुम्ही लिहायचे. डायग्राम कंपल्सरी तुम्ही काढली पाहिजे, आणि तुम्ही जमलं तर प्रमेय सुद्धा पूर्ण म्हणजे थेरम पूर्ण लिहा. आता आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 5.2 सराव संच 5.2. 5.2 मध्ये जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो बघा काय दिलेला आहे. तर ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे. बिंदू P हा व बिंदू P हा AB चा आणि बिंदू Q हा CD चा मध्यबिंदू आहे. तर सिद्ध करा की ABCQ हा समांतरभुज चौकोन आहे.
बघा मी पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. आपल्याला पहिला सांगितलं की एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे आणि त्याच्यानंतर बाजू एबीचा पी हा मध्यबिंदू आहे आणि सीडीचा क्यू हा मध्यबिंदू आहे. तर एपीसीक्यू हे समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. तर इंग्रजीमध्ये ABCD is a parallelogram, P is a midpoint of sec AB and Q is midpoint of sec CD. ओके, CD चा Q midpoint आहे आणि AB चा P हा midpoint आहे. Then proof ABCQ is a parallelogram. तर आपल्याला काय करावं लागणार? सगळ्यात पहिला बघा आपल्याला काय करायचं, जे गिवन आहे ते पहिला आपण लिहिलं. म्हणजे ABCD हा समांतरभुज आहे, समांतरभुज आहे, समांतरभुज चौकोन आहे. मराठीमध्ये जे वाक्य लिहिले तेच इंग्रजीमध्ये आपण काय लिहिणार आहोत, तर इंग्रजीमध्ये तेच वाक्य लिहित असताना आपल्याला लिहायचं आहे. मी काम करतो इंग्रजीमध्ये पण ब्लॅक मध्ये लिहूया बघा. ABCD is parallelogram. ते इंग्लिश मध्ये एवढंच वाक्य होणार. ABCD is a parallelogram हे गिवन मध्ये बघा. जर तो पॅरलोग्राम असेल म्हणजे समांतरभुज असेल तर त्याची अपोजिट साइड पॅरलल असणार. मग अपोजिट साइड म्हणजे कुठल्या पॅरलल असणार आहे बघा. AB समांतर असणार आहे, AB समांतर असणार आहे CD ला, AB समांतर असणार आहे CD ला. आपण एवढंच घेऊया, आपल्याला BC आणि AD सुद्धा समांतर आहेत. बघा मी इथे लिहून दाखवतो फक्त. AD आणि BC समांतर आहेत, हे सुद्धा समांतर आहेत. पण आपल्याला सध्या हे दोन समांतर आहेत त्याची गरज नाहीये, त्यामुळे ते घेतलं नाही. हा समांतरभुज चौकोन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला याच बाजूची गरज आहे, कारण याच बाजू आपल्याला घेतलेले म्हणजे आपण गणित सोडवताना याच बाजू वापरणार आहोत. म्हणून आपण AB आणि CD समांतर आहे. का समांतर आहे? हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणून जर ABCD हा समांतरभुज चौकोन आहे म्हणून बाजू AB आणि CD समांतर आहेत. म्हणजे ABCD इज पॅरलोग्राम, सो दॅट AB and CD पॅरलल. तर ह्याला 1 नंबर द्या. ओके, ह्याला 1 नंबर दिला आपण. रोमन अंकात लिहिण्याचा सराव ठेवा. त्याच्यानंतर बघा आपल्याला मिडपॉइंट सांगितले, मध्यबिंदू सांगितले. आता ते असं लिहायचं आहे AB बरोबर 1/2 सॉरी AB नाही, हे AP आणि PB. P मध्यबिंदू असेल तर दोन समान भाग झाले म्हणजे AP बरोबर PB समान आहेत पण ते निम्मे आहेत कुणाच्या? AB च्या. लक्षात आलं असेल. AP आणि PB हे समान आहेत पण हे AB च्या निम्मे निम्मे आहेत. कारण काय आहे तर याचं कारण आहे P मध्यबिंदू. हे इंग्रजीमध्ये आपण काय लिहिणार आहे? P मिड पॉइंट. ठीक आहे. तर मग आता जर हा मिड पॉइंट आहे सेम दुसऱ्या बाजूचा आहे बघा. दुसऱ्या बाजूला काय आहे तर DQ आणि QC समान असणार आहे आणि ते सुद्धा 1/2 असणार आहे CDच्या. या CDच्या निम्म असणार आहे आणि तिथं कारण काय असणार आहे? Q हा मध्यबिंदू. Q काय असणार आहे? मध्यबिंदू असणार आहे. मग Q मध्यबिंदू असेल तर इंग्लिश मध्ये Q इज मिड पॉइंट. इज नाही लिहायचं, फक्त रिझन शॉर्टकट मध्ये लिहायचं असतं. Q इज मिड पॉइंट. आता बघा जर Q मिड पॉइंट आहे तर आपण काय लिहिलंय ते AB आणि CD चे हे सगळं हाफ आहे. ऍक्च्युअल मध्ये आता इथेच बघा AB आणि CD, ज्यावेळेला आपण AB आणि CD म्हणतो ते पॅरलल आहेत. समांतरभुज चौकोनाची जी मगाशी मी 7 नंबरची कसोटी सांगितली त्यामध्ये जर ते समांतर असतील तर ते एकरूप असतं.
समांतर असतील तर ते एकरूप असतात. म्हणून काय करा, ह्यालाच नंबर द्या, AB समान CD. ओके, याला सुद्धा कंबाईन मध्ये हाच नंबर द्या, कारण आपल्याला हे दोन्ही सेम एकाच पोझिशनवर लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे AB आणि CD समान सुद्धा आहे. मग आता AB आणि CD समान आहे म्हणजे 1/2 AB आणि 1/2 CD जे अर्धा अर्धा असणार आहे ते सुद्धा समान असणार आहे. बघा, एक भाग AB चा आणि CD चा समान आहे, म्हणजे अर्धे अर्धे जर वाटणी झाली तर ती सुद्धा काय असणार आहे, समान असणार आहे. म्हणून AB आणि CD समान असेल तर इथं हे सुद्धा समान असणार आहे. मग हे जर समान असेल तर ह्याचा इकडला भाग सुद्धा समान असणार. आता आपल्याला काय पाहिजे, फक्त AB आणि CQ समान पाहिजे. म्हणून इथे AB चा भाग AB सुद्धा समान, इथं म्हणून चिन्ह लिहा. म्हणून AB समान आणि CD मधला कुठला भाग समान, QC समान. ओके, मग ह्याचं कारण काय, 1 वरून. इंग्रजीमध्ये लिहित असताना आपण फ्रॉम फर्स्ट. बघा, हे समान आहे. मग हे समान आहे, हे जसं हे समान आहे म्हणून हे समांतर आहे, तसं हे सुद्धा, हे ऍक्च्युअली हेच समांतर आहे. हे AB आणि CD समांतर आहे म्हणून समान आहे. तसं हे जर समान आहे म्हणजेच इक्वल आहे, तर हे जर इक्वल असेल तर हे सुद्धा पॅरलल आहे. म्हणून आपण आता हे काय लिहिणार आहे, म्हणून AP आणि QC सुद्धा समांतर आहे. आणि याचं कारण काय आहे, टेस्ट ऑफ पॅरलोग्राम. ओके, हे काय शॉर्टकटने ह्याच्या पूर्वीच एक्सप्लेन केलेलं आहे. इंग्रजीमध्ये समांतरभुज कसोटी, तुम्ही सुद्धा फुल फॉर्म मध्ये लिहा, समांतरभुज कसोटी टेस्ट ऑफ पॅरलोग्राम. मग हे AB आणि QC काय झालेलं आहे, समांतर झाले. बघा, आता टेस्ट काय सांगते की जर आपल्याला जी शेवटची 7वी टेस्ट मी रीड करून सांगतो, तुमच्या पुस्तकात जी लेट्स रिकॉल किंवा लेट्स लर्न म्हणून दिलेलं आहे, तर त्यातलं शेवटचं वाचा की तुम्हाला काय सांगितलं की जर सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप असेल तर समांतर असेल. सम्मुख बाजूंची एक जोडी जर एकरूप असेल, समांतर असेल, तर तो समांतरभुज चौकोन असतो. म्हणजे if one pair of opposite side are congruent then quadrilateral are parallelogram. So आता बघा, इथं जर हे समांतर असेल तर तो समांतरभुज चौकोन आहे. म्हणून ABCQ is, ठीक आहे, पॅरलोग्राम. म्हणजे मराठीमध्ये काय होणार आहे, म्हणून ABCQ हा समांतरभुज चौकोन. लिहा शब्द तुम्ही, चौकोन. आता एक बघा, काय लिहायचं होतं, काय शोधायचं होतं यात, फक्त की तुम्हाला एवढंच करायचं होतं की हे हाफ आहे हे सांगायचं आहे. हाफ आहे म्हणजे ते इक्वल आहे तर ते सुद्धा पॅरलल आहे. कारण इथं इक्वल होतं तर ते पॅरलल होतं. कारण का पॅरलल होतं, कारण ते समांतरभुज चौकोनाची कसोटी आहे 7वी, की ज्याच्यामध्ये एक बाजू जर समांतर असेल. बघा, तुम्हाला हेच पाठ पाहिजे पहिला, एक बाजू जर समांतर असेल तर तो समांतरभुज चौकोन असतो. म्हणून 7वी कसोटीची आकृती नव्हती तर तीच महत्त्वाची आहे पहिल्या गणितासाठी. त्यामुळे आजचा भाग मी इथंच थांबवतोय. त्याच्या पुढची गणित उद्या तुम्ही वेळची वेळ बघणं गरजेचं आहे.